नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2, त्याच्यामध्ये प्रकरण 7वा महत्त्व मापन. या प्रकरणामध्ये 10 फॉर्म्युले मी लिहिलेले आहेत. ते फक्त तुम्हाला पाठ करायचे, म्हणजे तुम्हाला अख्खं प्रकरण लक्षात राहील. ओके, तर ते आपण क्रमाक्रमाने बघूया कोणकोणते फॉर्म्युले दिले आहेत ते. पहिला काय फॉर्म्युला आहे? इष्टिकाचिती आहे ही. ओके, ही काय झाली? लांबी, रुंदी आणि उंची. ओके, एल, बी आणि एच. तर पहिलं, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढायचं असेल प्रश्नामध्ये तर सूत्र कोणतं वापरायचं आहे? 2h कंसामध्ये एल अधिक बी. ओके, त्याच्यानंतर एकूण पृष्ठफळ जर काढायचं असेल तर सूत्र काय वापरायचं? 2 कंसामध्ये एल बी, बी एच आणि एच एल या तिघांची बेरीज. ओके, त्याच्यानंतर इष्टिकाचितीचे समजा घनफळ काढायचा प्रश्न आला तर काय करायचं? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे एल गुणिले बी गुणिले एच करायचं आहे. ओके, तर हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला अख्खं प्रकरण लक्षात राहील. हा झाला पहिला इष्टिकाचितीचा. आता दुसरं काय? घन आहे हा. ओके, घनाचे उभे पृष्ठफळ काढायचं असेल तर 4 गुणिले एल वर्ग. एल म्हणजे काय असणार आहे? घनाची बाजू असणार आहे. त्याच्यानंतर घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर 6 गुणिले एल वर्ग. त्याच्यानंतर घनाचे घनफळ काढायचं असेल तर एलचा घन म्हणजे बाजूचा घन करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरं काय दिलं आहे? वृत्तचित्ती आहे. ही वृत्तचित्ती आहे. ही झाली एच म्हणजे हाईट, उंची आणि आर म्हणजे ही त्रिज्या. ओके, तर वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठफळ काढायचं असेल तर 2πr(h) या सूत्राचा वापर करायचा आहे. त्यानंतर वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर 2πr कंसात r अधिक h. ओके, ही वृत्तचित्ती आहे, तुम्हाला जास्त करून विचारतात. ओके, तर वृत्तचित्तीचे घनफळ काढायचं असेल तर πr वर्ग h ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. ते झालं 3. आता चौथं काय बघूया? शंकूची तिरकस उंची, म्हणजे हा जो शंकू दिला आहे तर हे काय? एल, हा एच आहे, हाईट आहे, आर म्हणजे त्रिज्या. ओके, तर शंकूची तिरकस उंची काढायची असेल एल, समजा ही आपल्याला दिली नाही आहे, ही काढायची आहे, तर काय करायचं? वर्गमुळामध्ये एच वर्ग अधिक आर वर्ग या सूत्राचा वापर करायचा. शंकूचे वक्रपृष्ठफळ काढायचं असेल तर पाय, आर आणि एल या तिघांचा गुणाकार करायचा. शंकूचे एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर पाय आर कंसात आर अधिक एल. त्यानंतर शंकूचे घनफळ काढायचं असेल तर 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच या सूत्राचा वापर करायचा आहे. ओके, हे पण तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये जास्त विचारतात, त्यामुळे हे पाठच करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर गोल, ही झाली गोलाची त्रिज्या. गोलाचे पृष्ठफळ काढायचं असेल तर 4πr वर्ग या सूत्राचा वापर करायचा आहे. आणि गोलाचे जर घनफळ काढायचं असेल तर 4/3 πr घन या सूत्राचा वापर करायचा आहे. ओके, त्यानंतर 6वं काय दिलं आहे? हा जो अर्धगोल आहे ह्याची अर्धगोलाची त्रिज्या ही आहे. अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ काढायचं असेल तर 2πr वर्ग ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. सगळी सूत्र तुम्हाला पाठ करायची आहेत. त्यानंतर भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर 3πr वर्ग या सूत्राचा वापर करायचा आहे. अर्धगोलाचे घनफळ काढायचं असेल तर 2/3 πr घन या सूत्राचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर 7वं बघूया, शंकुछेद. हे पण तुम्हाला जास्त विचारतात. ओके, तर शंकुछेदाची तिरकस उंची काढायची असेल एल, तर वर्गमुळामध्ये एच वर्ग अधिक कंसामध्ये r1 वजा r2 कंसाचा वर्ग. ओके, r2 आहे छोटा, खाली r1 आहे, ही एच म्हणजे उंची आणि एल म्हणजे तिरकस उंची. ओके, शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ काढायचं असेल तर पाय एल कंसामध्ये r1 + r2. शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर पाय एल कंसामध्ये r1 + r2 कंस पूर्ण अधिक पाय गुणिले r1 वर्ग अधिक पाय गुणिले r2चा वर्ग. ओके, त्याच्यानंतर शंकुछेदाचे घनफळ काढायचं असेल तर 1/3 गुणिले पाय गुणिले एच कंसामध्ये r1 वर्ग अधिक r2 वर्ग अधिक r1 गुणिले r2. ओके, कंस पूर्ण. त्याच्यानंतर हा जो वर्तुळ आहे याच्यामध्ये गिरवलेला जो भाग आहे ही जी वर्तुळ पाकळी आहे, ह्या जर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर θ/360 गुणिले πr वर्ग. ओके, जर त्रिज्या दिली असेल तर वर्तुळ कंसाची लांबी दिली असेल तर काय करायचं? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. ओके, थिटाचं माप दिलं नसेल तर
त्यानंतर लास्ट काय 9वा, हा जो वर्तुळ दिला आहे याच्यामध्ये हा जो भाग गिरवला आहे वर्तुळखंड पी नाही ABC, हे मी फक्त नाव लिहिलं आहे, असंच नाव दिलेलं आहे. याचं क्षेत्रफळ काढायचं असेल या वर्तुळखंडाचं, तर त्या कोणतं सूत्र वापरायचं आहे? R वर्ग कंसामध्ये पाय थिटा भागिले 360 वजा साईन थिटा भागिले 2. ओके, या सूत्राचा वापर करायचा. हे पण तुम्हाला जास्त विचारतात या प्रकरणामध्ये. ओके, अशा प्रकारे या 9 सूत्रांचं तुम्हाला म्हणजे पाठांतर करून ठेवायचे, ती 9 सूत्र, म्हणजे तुम्हाला अख्खं प्रकरण लक्षात राहील. ओके, धन्यवाद.